अतिशय पौष्टिक आणि रुचकर असे हे खमंग फांदीचे भाजीचे म्हणजे रानभाजी आहे ही एक प्रकारची. त्या भाजीचे मुटके मी आज बनवले होते. तर ह्या भाजीचे मुटके इतके सुंदर झाले होते, एकदम बाहेरून क्रिस्पी आणि आतून अशी खमंग अशी टेस्ट आली होती त्याला. तर हे कसे बनवले होते बघून घेऊ. तर ही आहे रानभाजी. हिचं नाव फांदीची भाजी असे म्हणतात, काही ठिकाणी फंजीची भाजी असे म्हणतात. तर ही रानभाजी आहे एक प्रकारची आणि ही पावसाळ्यामध्ये ही आपोआप उगवते. तर हिचे अनेक फायदे आपल्या शरीराला आहेत. ह्यात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम हे सगळे घटक तर आहेतच, पण लोह वगैरे पण भरपूर प्रमाणात आहे आणि विटॅमिन A, B, C हे पण भरपूर प्रमाणात या भाजीमध्ये आहे. महिलांसाठी जे सांधेदुखी वगैरे चे प्रकार असतात त्यावरती ही गुणकारी अशी भाजी आहे. तर आता या भाजीला मी आता स्वच्छ धुणार आहे 2 ते 3 पाण्याने. आणि बघा ही धुवून ठेवली आणि आता झारायला ठेवलेली आहे एका गाळणीमध्ये. आता ह्या भाजीला आपल्याला एकदम कोरडं करायचं आहे, तर एका नॅपकिनवरती पसरवून मी हिला कोरडं करून घेते. तर आता ही भाजी अशी कोरडी छान झालेली आहे. आता मी हिला छान कापून घेणार आहे. अशी ही भाजी आता कापून घेते आहे. यात आता लागेल तसं बेसन मी घातलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात मी ओवा पण टाकणार आहे. ओवा आणि आपले बेसिक मसाले जे आहेत, लाल तिखट, हळद, जिरे पावडर, धने पावडर, हे सगळं मी आता ह्याला मिक्स करून घेणार आहे छान. मीठ घालायचं विसरले होते, तर मीठ घालते आहे आणि ह्याला आपण आधी असंच पाणी न घालताच मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपण थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा ह्याचा मळून घेणार आहोत आणि गोळा मळून झाल्यानंतर त्याचे आपल्याला मुटके बनवायचे आहेत. तर बघू शकताय असा मी हा गोळा मळून घेतलेला आहे आणि आता तेलाचा हात घेऊन याचे मी मुटके मळून घेणार आहे. चला, मुटके तयार आहेत. आता याला मी वाफवायला ठेवणार आहे. तर त्यासाठी एका चाळणीला मी असं तेल लावून घेणार आहे आणि हे सगळे मुटके चाळणीवरती ठेवून तिकडे कढईवरती पाणी वाफवायला ठेवलं होतं, त्याच्यावरती मी आता हे वाफवायला ठेवून देणार आहे. तर 15 मिनिटे वाफवल्यानंतर आपण बघू, एक टूथपिक चेक करून टाकून तर ती क्लिअर निघाली आहे. बघू शकताय, याचा अर्थ आपले मुटके छान झालेले आहेत. आता याला थंड होऊ द्यायचं आधी आणि थंड झाल्यानंतर ह्याचे छान पातळ असे काप करून घ्यायचे आहेत आणि त्याला शॅलो फ्राय करणार आहे. चला, आता आपले कापसुद्धा तयार आहेत. इकडे गॅसवरती एक फ्राय पॅन ठेवायचं आणि फ्राय पॅनवरती फ्राय पॅनमध्ये मी तेल टाकते आहे थोडंसं आणि तेलात आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे. तर असे हे मुटके माझे तयार झालेले होते. दोन्ही साईडला छान क्रिस्पी होऊ दिले होते मी. तर आता हे तयार झालेले आहेत. तर कुठल्याही सॉससोबत किंवा नुसतं जरी खाल्ले तरी हे खूपच छान लागतात चवीला. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. थँक्यू.